नमस्कार. मराठी मायबोली कथा आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मग कुठे जायचं जेवायला? गाडीवर सरमध्ये घेता घेताच नवऱ्याचा प्रश्न. कुठेही चालेल. मागच्या सीटवरून हेडफोन्स कानात घालतच मुलीचं उत्तर. कुठेही या नावाचं हॉटेल अजून आपल्या गावात निघालेलं नाहीये. नवऱ्याचा आवाज किंचित चढलेला. आस्क मॉम. तिचाच नेहमी प्रॉब्लेम असतो. इति चिरंजीव माझा आवाज चांगलाच चढलेला. नाहीतर काय, चायनीज तुला आवडत नाही, थाई तिखट होतं, मेक्सिकननी इटालियन बोर होतं, मग शेवटी उरलं भारतीय रेस्टॉरंट. तिथेही सगळ्या पंजाबी डिशेस असतात म्हणून तुझी कुरकुर असते. घरचा पिठलं भात तुला भलताच प्रिय. बायकोच्या वादात मुलांची री ओढली नाही तर तो प्राणी नवरा नव्हेच. बाबा असू दे, आई म्हणेल तिथे जाऊया. मुलगा पडत घेतो. तसंही घरी पोळी भाजी वा तत्सम पदार्थ खाण्यापेक्षा कुठलंही बाहेरचं जेवण त्याला चालणारं असतं. मुलाचं नी नवऱ्याचं संभाषण ऐकता ऐकता माझं मन आपसुकच कित्येक वर्ष मागे गेलं. माणसाची रचना जागृत आणि तृप्त करणाऱ्या अनेक पदार्थाचं वरदान परमेश्वरानं त्याला दिलेलं आहे. पुलंच्या म्हणण्याप्रमाणे ते आपलेसे करण्यात भेदभाव नसावा हे अगदी खरं, पण कधीकधी तो अजाणतेपणी होतो हेही तितकंच खरं. माझे वडील मूळचे अकोल्याचे. वकिलाच्या निमित्ताने ते जरी पुढे नागपूरला स्थायिक झाले तरी अकोल्याच्या शेतातनी तिथल्या जीवनपद्धतीतच त्यांचं मन कायम रेंगाळत असावं. कारण घरी जरी पोळ्यांना बाई असल्या तरी रात्रीच्या जेवणात बाबांना भाकरीच आवडत, नि त्या फक्त आईच्याच हातच्या. आमच्याकडे भाकरी म्हणजे फक्त ज्वारी वा बाजरीच्याच. आई फार सुरेख भाकरी करत असे. भाकरीबरोबर डाव्या बाजूचे शिलेदार म्हणजे मुठीनं फोडलेला कांदा, लिंबाच्या फोडी नि आंब्याच्या मोसमात कैरीच्याही फोडी असत. उजवीकडच्या पदार्थात मात्र भरपूर विविधता असे. कधी भरल्या वांग्याची भाजी, कधी भरीत, कधी लाल माटाची भाजी, तर रविवारी खास बाबांसाठी लाल भडक तवंग असलेला कोंबडीचा रस्सा. मधून लसणाच्या फोडणीचं चरमरीत पिठलंही व्हायचं. ते मात्र माझं सर्वात आवडतं. आम्हा शाकाहारी लोकांसाठी केलेल्या पिठल्यातही आई वेगवेगळ्या प्रकारांनी बहार आणत असे. ताक घालून केलेलं, कोकम घातलेलं, तर कधी ज्वारीच्या पिठाचंही. पिठलं मी शिकले आईकडूनच. पण गंमत म्हणजे जेव्हा ती वयोमानाने फारच थकली तेव्हा तिला फक्त माझ्या हाताचंच आवडायचं पिठलं. ते करून तिला हळूवार हाताने भरवावं असं फार मनात होतं. पण त्याआधीच ती निघून गेली. परदेशात वास्तव्य असल्याने आपल्या आईबाबांच्या मृत्यूसमयी आपण भारतात असूच ही कधी खात्री नसतेच. पण ती शक्यता वास्तवात उतरली की काळीज पार चिरल्या जातं. असो, माझ्या जावानी नणंदा स्वयंपाकात अगदी तरबेज आहेत. पण पिठलं मात्र खावं तर माझ्याच हातचं असं माझ्या नवऱ्याचं मत. यात किती तथ्य आहे ते तोच जाणे, पण पिठलं माझ्या आवडीचंच. माझ्या दृष्टीने अगदी कम्फर्ट फूडच आहे ते. कुठल्याही गात्र थकवून टाकणाऱ्या प्रवासातून घरी आलं की झटपट करता येणार आणि रुचकर असा हा प्रकार. अजूनही एखाद्या दिवशी मी एकटीच घरी असले की फोन करून नवरा मिश्किलपणे विचारतो, मग काय आज पिठलं भाताचा मेनू ना तुझा? माझ्या लेकाला पिठल्यात मुळीच रस नाही. तो तसाच गुणाचा असल्याने केलेला पदार्थ खातो विना तक्रार. फक्त खाताना त्याच्या चेहऱ्याकडे बघायचं नसतं. पास्ता, पिझ्झा यासारखे स्वर्गीय पदार्थ सोडून हे लोक हे धावतं पिठलं नामक प्रकार करतात आणि त्यापेक्षाही खातात कसे ह्यांचं आश्चर्य नि विषाद दोन्ही दिसत असतात त्यांच्या चेहऱ्यावर. पण लेकीला मात्र खूप आवडतो पिठलं भात. मॉम, कॅन यू मेक पिठला प्लीज? अशी फरमाईश ती अनेकदा करते. मूळची अमेरिकन असल्याने चमच्याने पिठलं खाते नि बोटाऐवजी चमचाचाच चाटत बसते. मला कधी कधी खूप भीतीही वाटते माझ्या आवडीनिवडींची. म्हातारपणी जर एखाद्या नर्सिंग होममध्ये राहायला लागलं तर मला भारतीय पदार्थ कसे मिळतील नि माझं आवडतं पिठलं कसं मिळेल. यावर माझी लेक म्हणते, आई तू कशाला नर्सिंग होममध्ये जाशील? तू माझ्याकडेच राहा. मी शिकून घेईन तुला आवडणाऱ्या डिशेस. शहाणी माझी बाळी ती. माझी बहीण म्हणते, त्याची नको काळजी. आपल्या खानदानात म्हातारपणी भ्रमिष्ट होतात लोक. मग पास्ता खाल्ला काय नि पिठलं कसं कळणार? माझी मात्र त्या परमेश्वराला अनेक मागण्यासोबत ही देखील एक मागणी आहे. शेवटपर्यंत माझे आवडते पदार्थ ज्यात पिठलं भात
अर्थातच अग्रक्रमावर आहे. खाऊ दे मला, अगदी तृप्त होईस तोवर. हो ना, नाहीतर पिठलं भाताची इच्छा अपुरी राहिली. म्हणून मला पुन्हा पृथ्वीतलावर जन्म घ्यायला पाठवावं लागलं. तसं कसं तर कसं. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.